आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सूर्यवंशी कुटुंबियांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात, मनोज जरांगे पाटील। परभणी प्रतिनिधी। सोमनाथला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली असून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालू नये आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। कुटुंबियांनी केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात, त्या पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्या सोबतच राहणार आहे, असे मराठा आरक्षण चळवळीतील नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत बोलताना सांगितले आहे। जरांगे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज बुधवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी परभणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनस्थळी भेट दिली। न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची तेथे भेट घेतली। न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे। यावेळी जरांगे यांना परभणीत झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली। त्यानंतर जरांगे म्हणाले, सोमनाथला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे। मी इथं काय भाषण करायला नाही आणि मी भाषण करत नाही। मला गरिबाची जाण, मी गरिबीतून आलो आणि गरिबाचा लढा लढतोय। हे उभं राज्य आपलं बघतो। मी जे आत्ता भायांकडून ऐकलं, सोमनाथ भायाच्या बद्दलचे झालेले त्यांच्याबद्दल, त्यांच्यावर झालेले पोलिसांकडून वार, पोलिसांनी त्यांच्यावरती जाणून बुजून केलेली मारहाण, एक आकाशापोटी केल्यासारखी ती मारहाण होती। कारण कुठल्याही आत्तापर्यंत आईने सांगितलं तसं की महाराष्ट्रात आणखीन अशी गोष्ट घडलीच नाही की कस्टडीमध्ये माणूस त्याला मृत्यू पावला आहे। जर पोलीस इतका अमानुषपणे मारहाण करत असली तर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अजिबात पाठीशी घातलं नाही पाहिजे। त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, नसता मराठी सुद्धा रस्त्यावर येते तुमच्या न्यायासाठी। शेवटी जातीच्या पलीकडचा हा विषय, कोणाचं तरी लेकरू गेलंय, कोणाच्या तरी आईला प्रचंड दुःख आहे। या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी अशा घटनेकडं जातीतून न बघता, जसे तुम्ही स्वतःच्या लेकराकडे बघता तसे दुसऱ्याच्याही लेकराकडे बघण्याचं काम केलं पाहिजे। मी या ठिकाणाहून जाहीरपणानं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या, या मागण्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला जाहीरपणानं शक्य देतो। सगळ्या मागण्या या कुटुंबाचं जाहीरपणानं म्हणणं आहे, तसे रिपोर्ट पण आहे की मारहाणीत मृत्यू झाला, मग तुम्ही अटॅक आला कसा म्हणू शकता? जर रिपोर्ट तशी असती तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी की या कुटुंबाला न्याय देणं। मी एका शब्दातच सांगतो की या ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, मी हातात आहे। आणि मी एकदा शब्द दिला तर मी मागे सरकत नाही। आपला माझा धंदा थोडा वेगळा, मी भाषणं करायला, कसले धंदे करायला कुठं जात नाही। कारण मी गरिबाची जाण बघितलेली, अडचणी बघितलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांना या परभणीच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो की सूर्यवंशी भैयाला न्याय मिळाला पाहिजे। सगळेचे सगळे आरोपी कोणी त्यांना जेलमध्ये टाका, यांना कठोर शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे। ज्या काय पूर्ण मागण्या आहेत या मागण्या तातडीनं मार्गी काढा आणि मी या मागण्यासोबत आहे, तुमच्यासोबत। तुम्ही कधी पण सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहे। कधी एकटं स्वतःला समजू नका, कधी एकटं समजू नका। तुमचं एक गुरु ते आमचं पण आहे। आणि मुख्यमंत्र्यांना, सरकारला सुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या किंवा आजच गाडीत बसलो तर मी सगळा विषय त्यांना सांगतो, कारण हे गरजेचं आहे, न्याय घेणं गरजेचं आहे। नाही दिला मग याला रस्त्यावरची लढाई काय असते हे आपण शिकू आणि आपण एकदा दोनदा याला शिकले आहे। त्यामुळे मी जास्त भाषण काय ठोकत नाही, भाषण मला येत नाही, पण दुःखाची जाण मात्र मला आहे। आम्ही सुद्धा तुमचेच मित्र आहेत, तुमचेच लेकर आहेत, आपण सगळे एक आहेत। या राज्यातली जनता आणि मुख्यमंत्रीच सांगतील, मुख्यमंत्रीच हमेशा भाषणात सांगतील की राज्य सगळं मोठं आहे,
मी सगळ्याचा आहे तू सगळ्याचा. आता बघू कसे प्रश्न सोडवत नाही. आपण सगळेजण एक जीवाने या लेकरांच्या पाठीशी, कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू. आपण नक्की न्याय घेऊ. आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा सांगतो, तुम्हाला डबल तपास करायचा असला तरी करा, पण या कुटुंबाला न्याय द्या. आणि त्या पोलिसांवरती सगळ्या कारवाई करा, त्यातला एकही सुटता कामा. धन्यवाद.